हॅलो गाईज, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं जोशीज कॉमर्स इन्स्टिट्यूटच्या या व्हर्च्युअल लेक्चर्समध्ये स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण पार्टनरशिपबद्दलची माहिती बघितलेली होती. डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप फर्म अकॉर्डिंग टू सेक्शन 4 ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. द पार्टनरशिप फर्म इज डिफाइंड ॲज the relationship between two or more persons coming together by an agreement to do the business and share the profits of the business carried on by all or any of them acting for all. आपण असं बघितलं होतं की ही डेफिनेशन जी आहे ही क्लासिक डेफिनेशन आहे. याच्यामध्ये महत्त्वाच्या सगळ्या पार्टनरशिप फर्मच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत, वैशिष्ट्ये जी आहेत ती बऱ्यापैकी कव्हर झालेली आहेत. दुसरा मुद्दा आपण बघितलेला होता की पार्टनरशिप फर्ममध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम मेंबरशिप. इन केस ऑफ पार्टनरशिप फर्म मिनिमम 2 पर्सन्स आर रिक्वायर्ड. म्हणजे पार्टनरशिप फर्म स्थापन करण्यासाठी कमीत कमी 2 पार्टनरची आवश्यकता असते. म्हणजे मिनिमम मेंबरशिप पार्टनरशिपची 2 आहे. अँड मॅक्झिमम मेंबरशिप ऑफ पार्टनरशिप फर्म अकॉर्डिंग टू इंडियन कंपनीज ॲक्ट 2013 इज 50. जास्तीत जास्त पार्टनर्सची संख्या किती चालते तर 50 पार्टनर्स जास्तीत जास्त चालतात. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा बघितला होता. दी लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म इज अनलिमिटेड. इट इज नॉट ओनली अनलिमिटेड, इट इज जॉईंट अँड सेव्हरल. परीक्षेला जर प्रश्न पडला ऑब्जेक्टिव्हमध्ये तर अनलिमिटेड एवढा एकच शब्द चालू शकतो. दी लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म इज अनलिमिटेड. आणखीन एक मुद्दा त्याच्यामध्ये रिलेशनशिप. दी पार्टनर ॲक्ट्स ॲज प्रिन्सिपल विथ आउटसाइडर्स. पार्टनर आणि बाहेरचे लोक यांच्यातलं जर आपण रिलेशन बघितलं तर ते मालकाचं रिलेशन असतं. ही इज प्रिन्सिपल. अँड पार्टनर ॲक्ट्स ॲज अन एजंट विथ हिज को पार्टनर्स. त्याच्या सहकारी पार्टनर्सबरोबर त्याचं रिलेशन हे एजंटचं असतं. इथंपर्यंत आपण अभ्यास बघितलेला होता. याच्यानंतरचा अभ्यास आपण आता बघणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे पार्टनरशिप डीड. पार्टनरशिपची डेफिनेशन जी आहे त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं, दी पार्टनर्स कम टुगेदर बाय अन ॲग्रीमेंट विच बाइंड्स देम. पार्टनर्स जे एकत्र येतात बिझनेस करता हे सगळे एका कराराने बांधले गेलेले असतात. दॅट ॲग्रीमेंट इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीडची व्याख्या अशी केलेली आहे, इट इज अन ॲग्रीमेंट इन रायटिंग साइन्ड बाय ऑल पार्टनर्स विच इन्क्ल्यूड्स रूल्स अँड रेग्युलेशन्स रिगार्डिंग द फ्युचर बिझनेस ऑफ द पार्टनरशिप फर्म. लेखी स्वरूपामध्ये असलेला तो एक करार आहे ज्याच्यावरती सगळ्या पार्टनर्सनी सह्या केलेल्या असतात. आणि याच्या पुढं भविष्यामध्ये जे पार्टनरशिपचा बिझनेस चालणार आहे त्या बिझनेसचे रूल्स आणि रेग्युलेशन्स हे सगळे त्याच्यामध्ये मांडलेले असतात. जर पुढं कुठं मतभेद झाले, डिफरन्स ऑफ ओपिनियन झाले पार्टनर्समध्ये, तर ते सगळे या पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलेल्या रूल्स आणि रेग्युलेशन्सप्रमाणे सेटल केले जातात. पार्टनरशिप डीड इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टनरशिप फर्म. घटना म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, कॉन्स्टिट्यूशन. जसं देशाची घटना असते, आपल्या भारत देशाची घटना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली, आणि सगळा देश त्या घटनेप्रमाणे चालतो. त्याच पद्धतीनं या पार्टनरशिप फर्मची सुद्धा पार्टनरशिप डीड म्हणजे ही एक घटना आहे ज्याच्यामध्ये पार्टनरशिपचा बिझनेस कसा चालवायचा भविष्यामध्ये या संबंधी सगळे रूल्स रेग्युलेशन लिहिलेले असतात. आणि त्या घटनेप्रमाणे ही पार्टनरशिप फर्म चालत असते. मग याच्यामध्ये काय काय आयटेम्स येतात? बरेच आयटेम्स येतात. एखाद्या पार्टनरशिप डीडमध्ये काय काय रूल्स रेग्युलेशन्स लिहायचे हे कायदा सांगत नाही. हे पार्टनर्सनी म्युच्युअली कन्सेंटनी आपलं आपण ठरवून त्याच्यामध्ये लिहायचं असतं. तरीसुद्धा देर मे बी सम कॉमन पॉईंट्स विच आर इन्क्लुडेड इन ऑल पार्टनरशिप डीड्स. असे काही कॉमन पॉईंट्स आहेत की जे शक्यतो सगळ्या पार्टनरशिप डीडमध्ये असतात. उदाहरणार्थ नेम ऑफ द पार्टनरशिप फर्म,
nature or place of the partnership firm, name and address of the partners, पार्टनरची नावं, त्यांचा पत्ता, त्यांचा इतर काही व्यवसाय असेल तर, the registered office of the partnership firm, the object, the business to be carried on by the partnership firm, partnership firmनी बिझनेस कुठला चालवायचा आहे, नेचर ऑफ पार्टनरशिप बिझनेस, पार्टनरशिप बिझनेसचं नेचर काय असेल, तो होलसेल बिझनेस असेल, रिटेल बिझनेस असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ट्रेडिंग असेल, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये लिहिलेली असते. पार्टनर्स कॅपिटल अँड पार्टनर्स ड्रॉइंग्स, हे दोनपेक्षा जास्त लोक एकत्र येणार आहेत, ते मालक आहेत, याचा अर्थ त्यांनी कॅपिटल आणायला पाहिजे. मग प्रत्येक पार्टनरनी किती कॅपिटल आणायचं, त्यांच्यात ठरवायचं. कोणाकडे पैसे जास्त असतील तो जास्त कॅपिटल आणेल, कोणाकडे पैसे कमी असतील तर तो त्याचं स्किल त्या बिझनेसमध्ये वापरेल. म्हणजे सगळ्यांचं कॅपिटल काही एकच असणार नाही, प्रत्येकानं किती कॅपिटल आणायचं हे त्यांनी ठरवायचं आणि पार्टनरशिप डीडमध्ये लिहायचं. ड्रॉइंग्स कॅश ऑर गुड्स withdrawn by owner for his personal use, मालकानं बिझनेसमधनं त्याच्या खाजगी वापराकरता कॅश असेल, गुड्स असेल, घेतली असेल, त्याला ड्रॉइंग्स म्हणतो. असं किती ड्रॉइंग प्रत्येक पार्टनरला अलाउड आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्या किंवा देऊ नका, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स घ्या किंवा घेऊ नका, असं कायदा सांगत नाही. जर द्यायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर पार्टनर्सनीच आपापसात ठरवायचं आणि त्या पार्टनरशिप डीडमध्ये लिहायचं. ॲक्टमध्ये द्या असंही सांगितलेलं नाही आहे आणि देऊ नका असंही सांगितलेलं नाही आहे. जे काही करायचं ते सगळं पार्टनर्सनी आपापसात ठरवायचं आणि त्या पार्टनरशिप डीडमध्ये लिहायचं, त्याप्रमाणे पुढं वागायचं. पार्टनर्स लोन, if any partner may have excess cash balance, he may advance loan to the partnership firm. एखाद्या पार्टनरकडं त्यानं आणलेलं कॅपिटल शिवाय आणखीन पैसे असतील तर बँकेतनं कर्ज काढायची ऐवजी पार्टनरकडनं कर्ज काढता येतं. त्याच्याबद्दलची सुद्धा प्रोव्हिजन त्या पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलेली असते. टाईप ऑफ कॅपिटल, कॅपिटल कशा पद्धतीनं बॅलन्स शीटमध्ये दाखवायचं याचे 2 प्रकार आहेत, त्याच्याबद्दलही पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलेलं असतं. प्रॉफिट शेअरिंग रेशिओ, उद्या हे सगळं चाललेलं आहे, प्रॉफिट करताच चाललेलं आहे ना, मग उद्या प्रॉफिट झाल्यानंतर पार्टनर्सनी तो कसा वाटून घ्यायचा याचं प्रमाण काहीतरी पाहिजे ना, का प्रॉफिट झाल्यानंतर बघूया मग त्यावेळेला भांडणं होतील, म्हणून ते सगळं आधीच ठरवलेलं असतं. नफा वाटपाचं प्रमाण, ज्याला इंग्रजीमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशिओ असं म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलेल्या असतात. आता या व्यतिरिक्त त्यांना आणखीन काही गोष्टी त्यांच्या त्या पार्टनरशिप फर्मबद्दलच्या असतील तर त्याही लिहू शकतात ते. सो पार्टनरशिप डीड इज ॲन ॲग्रीमेंट इन रायटिंग साइन्ड बाय ऑल पार्टनर्स which includes rules and regulations regarding the partnership business to be carried on in future. भविष्य काळामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नयेत, मतभेद झाले तर ते चांगल्या पद्धतीनं सोडवता यावेत म्हणून अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन भविष्यामधल्या ह्या सगळ्या गोष्टींचा या पार्टनरशिप डीडमध्ये त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेल्या असतात. आता आपल्याला ह्या ज्या सगळ्या पार्टनरशिप डीडमधल्या गोष्टी सांगितल्या त्यातल्या अकाउंटन्सीच्या संबंधात ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण एक एक करून बघणार आहोत. त्याच्यामधला पहिला मुद्दा आहे पार्टनर्स कॅपिटल. On formation of the partnership firm, the amount of capital to be brought in by each partner is decided, is fixed and recorded in partnership deed. The partner can contribute his capital in the form of cash or bank balance or in the form of goods or asset which is useful for the partnership firm. पार्टनरशिप सुरुवात करताना, स्थापन करताना भांडवलाची गरज आहे आणि त्यावेळेला प्रत्येक पार्टनरनी किती कॅपिटल आणायचं हे ठरवलं जातं,
फिक्स केलं जातं आणि ते पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलं जातं. आत्ताच आपण बघितलं त्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे मग प्रत्येक पार्टनरनी कॅपिटल आणावं. हे जे कॅपिटल आहे प्रत्येक पार्टनर कुणी रोख स्वरूपात आणेल, बँकेच्या बॅलन्सच्या स्वरूपामध्ये आणेल, कुणाकडं जर गुड्स किंवा एखादी ॲसेट असेल जी बिझनेस करता, पार्टनरशिपच्या बिझनेस करता आवश्यक आहे, उपयोगी आहे, तर त्या फॉर्ममध्ये सुद्धा तो आपलं कॅपिटल आणू शकतो. धिस कॅपिटल brought in by the partner at the beginning, at the start of the partnership firm is called as starting capital, opening capital, initial capital, थोडक्यात सुरुवातीचं भांडवल पार्टनरचं. आणि ह्याची पहिली एंट्री आपल्या पार्टनरशिपच्या बुक्समध्ये होते. आता इथेही बघा, मी काल तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की अकाउंटन्सी इज दी सेम, फक्त बिझनेस ऑर्गनायझेशनचा प्रकार बदललेला आहे. मागच्या वर्षी आपण जी एंट्री केली होती कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन करता, तीच एंट्री यावर्षी पण आहे. मागच्या वर्षी काय एंट्री केली होती लक्षात आहे का बघा. हां, व्हॉट इज कॅपिटल? एनी कॅश ऑर गुड्स ऑर ॲसेट ब्रॉट इन बाय दी पार्टनर ऑर ओनर इन दी बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. म्हणजे कॅश कम्स इन टू बिझनेस, गुड्स कम्स इन टू बिझनेस, ॲसेट comes into business, and what comes into business is debited. Debit what comes in. त्यामुळं एखाद्या पार्टनरनी कॅश आणली, एंट्री होणार कॅश अकाउंट डेबिट. एखाद्या पार्टनरनी बँक बॅलन्स आणला, एंट्री होणार बँक अकाउंट डेबिट. एखाद्या पार्टनरनी गुड्स आणला तर गुड्स अकाउंट डेबिट होणार, गुड्स कम्स इन. एखाद्या पार्टनरनी ॲसेट आणली एखादी तर ॲसेट कम्स इन, ॲसेट अकाउंट डेबिट होणार. आणि हे सगळं कुणाकडनं मिळालं तर मालकाकडनं मिळालं, ओनरकडनं मिळालं, पार्टनरकडनं मिळालं. म्हणून पार्टनर इज गिव्हर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. हिज अकाउंट इज क्रेडिटेड टू एज कॅपिटल. एनं आणलं, समजा ए हा पार्टनर आहे, बीनं काही आणलं असेल तर टू बीज कॅपिटल. मग हीच एंट्री प्रत्येक पार्टनर करता आपण वेगळी वेगळी करू शकतो किंवा सगळ्यांची मिळून एकत्रित कंबाईंड पण केली तरी चालू शकते. मग कॅश अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट डेबिट, ॲसेट अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट ऑर टू बीज कॅपिटल अकाउंट ऑर टू सीज कॅपिटल अकाउंट. प्रत्येकाच्या नावाप्रमाणे वेगळी वेगळी एंट्री केली जाईल आणि किंवा एकत्र कंबाईंड सगळ्यांची सुद्धा एकत्र एंट्री करता येते. धिस ओरिजिनल कॅपिटल, this opening capital, this initial capital, starting capital can be increased or decreased according to the future conditions by their mutual consent. हे सुरुवातीला आणलेलं जे कॅपिटल आहे हे भविष्यामध्ये जशी गरज वाटेल तसं आणखीन परत आणलं जाईल किंवा जर गरज नसेल तर कमीसुद्धा केलं जाईल. ही पहिली एंट्री पार्टनरशिपच्या बुक्समध्ये केली जाते. लक्षात आलं का बघा सगळ्यांच्या. पुढचा पॉईंट मी सांगतो त्याच्यामध्ये आता. टाइप्स ऑफ कॅपिटल. द कॅपिटल अकाउंट ऑफ द ओनर आर शोन इन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. पार्टनरचे किंवा मालकाचा कॅपिटल अकाउंट जो आहे हा बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला लिहिला जातो. आता बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला पार्टनरचा कॅपिटल अकाउंट लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. देर आर टू मेथड्स फॉर शोईंग द कॅपिटल अकाउंट इन बॅलन्स शीट. वन इज कॉल्ड ॲज फ्लक्च्युएटिंग. फ्लक्च्युएटिंग याचा अर्थ बदलणारे. फ्लक्च्युएटिंग ऑर फ्लोटिंग. आणि सोपा शब्द आहे अगदी, चेंजिंग. चेंजिंग कॅपिटल मेथड. बघा हां, नावावरनं बराच अर्थ त्याचा लक्षात येतो बघा. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल, फ्लक्च्युएशन म्हणजे कमी जास्त होणे, बदलणे. फ्लोटिंग, फ्लोटिंग म्हणजे वाहणारं. पाणी एका ठिकाणी स्थिर राहत नाही, वाहतं ते, म्हणजे बदलतं, जागा बदलतं.
किंवा सोपा शब्द चेंजिंग कॅपिटल मेथड. आणि याच्या विरुद्ध दुसरा काय असेल बघा, बदलणारे. ह्याचा विरुद्ध काय असेल, न बदलणारे, म्हणजे फिक्स्ड कॅपिटल मेथड. So these are the two methods of showing capital account in balance sheet. आता यातली कुठलीही पद्धत पार्टनर्स वापरू शकतात. The partners may decide to show or to maintain their capitals on either of the two methods. दोन्हीपैकी कुठलीही मेथड पार्टनर वापरू शकतात. कुठल्याही मेथडनं कॅपिटल बॅलन्स शीटला दाखवलं तर कॅपिटलची रक्कम कमी जास्त होत नाही, कॅपिटल तेच राहणार. इट इज जस्ट दी मेथड ऑफ डिस्क्लोजर. बॅलन्स शीटमध्ये दाखवण्याची ही एक पद्धत आहे. कोणत्याही पद्धतीनं दाखवलं, एखाद्या ह्या पद्धतीनं दाखवलं तर कॅपिटल जास्त दिसणार, या पद्धतीनं कमी दिसणार, असं नाही आहे. मग पार्टनर म्हणतील ज्या पद्धतीनं जास्त दिसते तीच पद्धत राबवा. तर कॅपिटल तेच राहणार, फक्त ते दाखवण्याच्या पद्धती दोन वेगळ्या आहेत. नॉर्मली दी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स आर मेंटेन्ड अंडर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. नॉर्मली बऱ्याच केसेसमध्ये पार्टनरचं कॅपिटल हे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनी दाखवलं जातं. क्वचित केव्हा तरी फिक्स्ड कॅपिटल मेथड पण वापरली जाऊ शकते. इफ the partners decide to maintain their capital under fluctuating capital method, it is not necessary to mention that fact in partnership deed. However, if the partners decides to maintain their capital under fixed capital method, it is necessary to mention that method in partnership deed. बघा हा अर्थ लक्षात येतो का? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड ही नॉर्मली वापरली जाणारी पद्धत आहे. जर ती पद्धत वापरणार असतील पार्टनर्स तर पार्टनरशिप डीडमध्ये त्याचा उल्लेख केला नाही तरीसुद्धा चालू शकतो. पण फिक्स्ड कॅपिटल मेथड जर वापरणार असतील तर मात्र पार्टनर्सना त्या पार्टनरशिप डीडमध्ये या पद्धतीचा उल्लेख करणं आवश्यक असतं. आता उलटं वाक्य म्हणूया हेच काय, जर पार्टनरशिप डीडमध्ये काहीच उल्लेख केलेला नसेल तर समजायचं ती पद्धत त्यांनी पार्टनर्सनी कुठली वापरणार आहेत, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. कारण जर फिक्स्ड कॅपिटल मेथड वापरणार असतील तर त्यांना त्याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये करावाच लागतो. पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा, दीज आर जस्ट मेथड ऑफ शोईंग कॅपिटल अकाउंट्स इन बॅलन्स शीट. या दोन पद्धती आहेत ज्या दोन पद्धतीनं बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल दाखवलं जातं. या दोन मेथड आहेत. या दोन मेथड आपण आता एक एक बघणार आहोत. दी फर्स्ट मेथड इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. बघा मगाशी मी अर्थ सांगितला त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल. फ्लक्च्युएटिंग याचा अर्थ बदलणार. व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड is the method of maintaining partners capital account in which the balance of partners capital changes year after year. Fluctuating capital method ही अशी मेथड आहे ज्याच्यामध्ये पार्टनरच्या कॅपिटलचा बॅलन्स हा वर्षानुवर्ष स्थिर न राहता बदलत राहतो. सुरुवातीला जे पार्टनर्सनी कॅपिटल आणलेलं आहे ओरिजिनल कॅपिटल, हे काय कायम तसंच राहत नाही, हे बदलत राहतं, वाढतं, जास्त कमी होतं, जास्त होतं, बदलत राहतं. आणि म्हणून या प्रकाराला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हणतात. मग काय कारण आहे हे कॅपिटल जे ओरिजिनल कॅपिटल पार्टनर्सनी आणलेलं आहे हे वर्षानुवर्ष बदलत राहतं? याचं कारण काय? देर आर सर्टन मॅटर्स, देर आर सर्टन आयटेम्स which are required to be adjusted to each partner's capital account. असे काही आयटेम्स आहेत जे वर्षाच्या शेवटी फायनल अकाउंट्स तयार करताना विचारात घ्यावे लागतात, जे फक्त पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला म्हणजे मालकाच्या अकाउंटलाच ॲडजस्ट करायला लागतात. ते दुसऱ्या कोणाच्या अकाउंटला ॲडजस्ट करता येत नाहीत. असे काही आयटेम्स आहेत ज्याच्यामुळं काही आयटेम्समुळं पार्टनरचं कॅपिटल वाढतं
आणि काही आयटेम्समुळं पार्टनरचं कॅपिटल कमी होतं. आता हे सगळे आयटेम्स, हे सगळ्या मॅटर्स ज्याच्यामुळं कॅपिटल कमी होणार आहे, जास्त होणार आहे, हे सगळं पार्टनरच्या कॅपिटलला जर ॲडजस्ट केलं तर नॅचरली दी बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल विल चेंज. इट विल नॉट रिमेन कॉन्स्टंट. ते काय कॉन्स्टंट राहणार नाही, तो बदलणार. मग असे कुठले आयटेम्स आहेत जे या पार्टनरच्या बॅलन्सवर परिणाम करतात? देर आर 3 items which increases the balance of partners capital. पार्टनरचं कॅपिटल वाढणारे 3 आयटेम्स आहेत. आयटेम्स which increases the balance of partners capital. पहिला आहे बघा शेअर. शेअर याचा अर्थ इथं हिस्सा. शेअर इन नेट प्रॉफिट. दुसरा आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि तिसरा आहे सॅलरी और कमिशन टू पार्टनर. बघा हां, these are the 3 items which increases the balance of partners capital. All these items are to be considered at the end of every year while preparing final accounts. हे सगळे आयटेम्सचा विचार केव्हा करायला लागतो? फायनल अकाउंट तयार करताना, म्हणजे प्रत्येक वर्षाच्या शेवटी. प्रत्येक पार्टनरला मिळणारा नफ्यातला त्याचा हिस्सा, त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी किंवा कमिशन एखाद्या पार्टनरला द्यायचं ठरलं तर ते, हे सगळे आयटेम्स जे आहेत दे इन्क्रीज म्हणजे वाढणे. या सगळ्या आयटेम्समुळं दी बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल इन्क्रीजेस. पार्टनरच्या कॅपिटलचा बॅलन्स वाढतो. मग असे आयटेम 11वीला आपण फायनल अकाउंट बघितलेलं आहे. आपण काय केलं होतं तुमच्या लक्षात आहे? कॅपिटल अकाउंट, ॲड नेट प्रॉफिट, ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. लक्षात आहे का? बघा हां, वाढतंय म्हणजे ॲड, कमी होतंय म्हणजे लेस. मग दी आयटेम्स विच इन्क्रीजेस दी बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल, दे आर ऑल ॲडेड इन कॅपिटल ऑफ ईच पार्टनर. त्या त्या पार्टनरच्या कॅपिटलमध्ये हे 3 आयटेम्स ॲड केले जातात. आता जर कॅपिटल अकाउंट आपण सेपरेट काढला तर काय करायला लागेल? बॅलन्स शीटमध्ये आपण 11वीला बघितलं, कॅपिटल एकच पार्टनर होता, एकच ओनर होता, त्यामुळं कॅपिटल इनर कॉलमला ॲड नेट प्रॉफिट, ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, तिथंच सगळं दाखवलं. पण आता मालकांची संख्या जास्त असणार आहे, पार्टनर्सची संख्या जास्त असणार आहे, त्यामुळं आपल्याला वेगळा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढायला लागतो. आणि कॅपिटल अकाउंट काढल्यानंतर त्याला एकतर डेबिट करता येईल किंवा क्रेडिट करता येईल. मग कॅपिटल अकाउंटचा मूळचा बॅलन्स असतो क्रेडिट. मग त्यात ॲड करायचं म्हणजे वाढवायचं असेल तर त्याच बाजूला लिहायचं, म्हणजे पार्टनरचा कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे, त्यात जर ॲड करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? इट शुड बी क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सो these 3 items which increases the balance of partners capital, they are all either added in capital account or they are to be credited to partners capital account. हे सगळे कॅपिटल अकाउंटमध्ये एकतर ॲड करा, 11वीला पद्धत बघितली त्याप्रमाणे, किंवा पार्टनरचा कॅपिटल अकाउंट सेपरेट काढला असेल तर त्या कॅपिटल अकाउंटला हे 3ही आयटेम क्रेडिट करा. सिमिलरली देर आर ऑल्सो 3 items which decreases the balance of partners capital account. याचप्रमाणे आणखीन 3 आयटेम्स आहेत जे पार्टनरचा कॅपिटलचा बॅलन्स इथं वाढवत होते. आता ते 3 आयटेम दुसरे आहेत, ते काय करतात? पार्टनरच्या कॅपिटलचा बॅलन्स कमी करतात. याच्या विरुद्धच ना. मग काय काय आहेत ते आयटेम्स? decreases the
बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल, पार्टनरच्या कॅपिटलचा बॅलन्स कमी करणारे कुठले आयटम. याच्या उलट प्रत्येक वेळेला काय प्रॉफिट असू शकणार नाही, मग काय असू शकणार, काही वेळेला नेट लॉस पण असू शकतो. शेअर इन नेट लॉस. दुसरं काय असू शकतं, ड्रॉइंग्स. आणखीन काय असू शकतं, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. जसं इंटरेस्ट ऑन कॅपिटल असते तसं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. बघा 11वीचं आठवलं का, कॅपिटल इनर कॉलमला ॲड नेट प्रॉफिट, ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. नेट लॉस असेल तर काय करत होतो आपण, तो लेस करत होतो. लेस शेअर इन नेट लॉस, लेस ड्रॉइंग्स किंवा लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. म्हणजे दीज 3 आयटेम्स विच डिक्रीजेस, डिक्रीजेचा अर्थ कमी करणे, which decreases the balance of partners capital, they are to be deducted. डिडक्ट करणे म्हणजे वजा करणे. they are deducted from partners capital. आणि जर कॅपिटल अकाउंट वेगळा काढला असेल तर वजा करायचं म्हणजे, कमी करायचं म्हणजे विरुद्ध बाजूला लिहायचं. मग कॅपिटलचा बॅलन्स कुठला असतो, क्रेडिट. विरुद्ध बाजूला म्हणजे कुठं लिहायला लागेल, ते डेबिटला लिहावं लागेल. दे आर आयदर डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल और दे आर डेबिटेड टू कॅपिटल अकाउंट. बघा हां, ॲट दी एंड ऑफ एव्हरी इयर व्हाईल प्रिपेअरिंग फायनल अकाउंट्स, these 3 items which increases the balance of partners capital, they are added to capital or they are credited to capital account. Similarly, these 3 items which decreases the balance of partners capital, they are deducted from partners capital account or they are debited to partners capital account. कुठले कुठले आयटम तुमच्या लक्षात आले का बघा. हां, कॅपिटल वाढवणारे 3 आयटम कुठले, कॅपिटल कमी करणारे 3 आयटम कुठले, हे लक्षात आले का बघा. जे कॅपिटलचा बॅलन्स वाढवतात ते कॅपिटलमध्ये एकतर ॲड केले जातात म्हणजेच क्रेडिट केले जातात, आणि जे 3 आयटेम्स कॅपिटलचा बॅलन्स कमी करतायत ते एकतर वजा केले जातात कॅपिटलमधनं म्हणजेच कॅपिटल अकाउंटला डेबिट केले जातात. बघा 3 आयटेम्स ॲड करतोय, 3 आयटेम्स लेस करतोय, डेबिट करतोय, क्रेडिट करतोय. मग पार्टनरच्या कॅपिटलचा मूळचा बॅलन्स तसाच राहील का, नाही. इट विल नॅचरली चेंज इयर आफ्टर इयर. मी 3 आयटेम एखाद्या संख्येत ॲड केले, 3 आयटेम्स 3 लेस केले तर मूळची संख्या तशीच राहील का, नाही, ती बदलणार. म्हणजेच काय, जे कॅपिटलचा बॅलन्स आहे तो या आयटेम्सनी बदलला जातो आणि म्हणून या कॅपिटल अकाउंटचं नाव आहे किंवा या पद्धतीचं नाव आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, ज्याच्यामध्ये कॅपिटलचा बॅलन्स बदलतो. लक्षात का बघा सगळ्यांना. आता हे सगळं मी तुम्हाला कॅपिटल अकाउंट काढून फळ्यावरती ते सगळं कशा कशा पद्धतीनं डेबिटला क्रेडिटला येते ते दाखवणार आहे सगळं. मी आता फळ्यावरती कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आखलेलं आहे आणि 11वीला सुरुवातीला आपण बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल दाखवत होतो त्या पद्धतीनं पण दाखवणार आहे. म्हणून मी बॅलन्स शीटची फक्त लायबिलिटी साईड इथं आखलेली आहे. पहिल्यांदा 11वीच्या पद्धतीनं दाखवतो मी. सुरुवातीला आपण त्या पद्धतीनं दाखवत होतो. बघा हां, सुरुवातीला कॅपिटल हे ओरिजिनल कॅपिटल किंवा इनिशियल कॅपिटल किंवा ओपनिंग कॅपिटल इनर कॉलमला घेतलं आहे कॅपिटल. हे 3 आयटेम्स याच्यामध्ये ॲड करतो आपण. कुठले कुठले आता बघितले आपण ते. याच्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट किंवा शेअर इन नेट प्रॉफिट, नेट प्रॉफिटमधला हिस्सा. ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि ॲड सॅलरी और कमिशन टू पार्टनर. हे सगळं ॲड करून आपण इनर कॉलमलाच घेतो, इनर कॉलमलाच घेतो. आता यातनं लेस करायचे 3 आयटेम्स. लेस काय काय बघा. हां, पहिला शेअर इन नेट लॉस.
हे इनर मोस्ट कॉलमला घेतलं होतं आपण. आता एक मुद्दा लक्षात ठेवायचा, हां, नेट प्रॉफिट असला तर नेट लॉस असणार नाही. दोन्हीपैकी एक काहीतरी असणार, एकतर प्रॉफिट असणार किंवा लॉस असणार. इथं फॉर्मॅट म्हणून मी दोन्ही दाखवले. दुसरं आणखीन काय लेस करतो आपण, ड्रॉइंग्ज. तेही इनर मोस्ट कॉलमलाच येणार. आणि तिसरं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज, तेही इनर मोस्ट कॉलमला येणार. आता हे 3 लेसवाले यांची बेरीज आपण बाहेर घेतो इनर कॉलमला, आणि ह्या बेरीजेतनं ही बेरीज वजा करून कॅपिटल आपलं आउटर कॉलमला येतं. हे आपण 11वीत बघितलं होतं बघा सुरुवातीला. आता हे यावर्षी एका पार्टनर करता कॅपिटल ए, बी असेल दुसरा पार्टनर तर त्याचं पण सेम असंच, फॉर बी सेम ॲज अबाऊ. बीचं कॅपिटल पहिल्यांदा इनर कॉलमला येणार, त्याचा नेट प्रॉफिटमधला हिस्सा ॲड होणार, त्याचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड होणार, त्याचं सॅलरी कमिशन ॲड होणार, बेरीज परत इनर कॉलमला येणार, लेस 3 आयटेम्स येणार, आणि मग त्याचं कॅपिटल आउटरला येणार. बघा, हे ओपनिंग कॅपिटल आहे सुरुवातीचं, आणि हे शेवटचं कॅपिटल आहे. हे 3 ॲड केले, 3 लेस केले, म्हणजे नॅचरली हे बदलणार. म्हणून त्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हणलं आहे. तुमच्या लक्षात येते का बघा, आपण जी 11वीला मेथड बघितली आहे ना, तीच होती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. नवीन काहीच नाही आहे. आपण जी 11वीला बघितली, आपल्याला नाव मात्र माहीत नव्हतं त्यावेळेला की याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हणतात. पण जी 11वीला बघितली आपण, तीच फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. आता हेच यावर्षी आपल्याला समजा 2-4 पार्टनर असतील तर असं आपण प्रत्येकाचं करत बसलो तर लायबिलिटी साईड सगळी संपूनच जाईल ना. म्हणून वेगळा कॅपिटल अकाउंट काढला जातो आणि कॅपिटल अकाउंटला हीच सगळी माहिती दिली जाते. आता हे सगळं मी कॅपिटल अकाउंटमध्ये दाखवतो. पहिला सुरुवातीचा बॅलन्स, कॅपिटलला बॅलन्स नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. क्रेडिटने सुरुवात होणार, बाय बॅलन्स बी एफ, ब्रॉड फॉरवर्ड म्हणजे ओपनिंग बॅलन्स एचा आणि बीचा. आता 3 आयटेम जे ॲड होणार आहेत, ज्याच्यामुळं कॅपिटलचा बॅलन्स वाढणार आहे. वाढवायचं असेल तर त्याच बाजूला लिहायचं, कॅपिटल क्रेडिट आहे, क्रेडिटला येणार बाय P&L. हे काय आहे, नेट प्रॉफिटमधला हिस्सा. मग नेट प्रॉफिट दाखवायचा असेल तर तो फक्त बाय P&L म्हणून दाखवायचा. बाकीचे सगळे आयटम्स काय असतील त्या नावाने लिहायचे. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इथं काय P&L लिहायची आवश्यकता नाही, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल डायरेक्ट लिहिलं तर चालेल. बाय सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर. हे 3 आयटेम जे ॲड करायचे आहेत ना, ते मी कुठं लिहिले, क्रेडिटला लिहिले, त्याच बाजूला लिहिलं म्हणजे ॲड होतं. आता विरुद्ध 3 आयटेम्स आपण लेस करणार आहे, म्हणजे विरुद्ध बाजूला लिहायला पाहिजे, डेबिटला येतील ते. 2, जसं नेट प्रॉफिट असेल तर P&L लिहिलं, तसं नेट लॉस असेल तरीसुद्धा P&Lच लिहायला लागतं. शेअर इन नेट लॉस, नेट लॉसमधला प्रत्येक पार्टनरचा हिस्सा. 2, ड्रॉइंग्ज काय असेल ते, आणि 2, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज. संपले 3 ॲडवाले, 3 लेसवाले. ॲडवाले क्रेडिटला, लेसवाले डेबिटला. जे इथं केलं तेच इथं केलं आहे, दोन्ही करायचं नाही. हां, हे दोन्ही आयदर ऑर आहे. एक आपण हे असं करत होतो, आता हे आपल्याला असं करायचं आहे. आणि आता नेहमीप्रमाणे कॅपिटलचं बॅलन्सिंग करायचं. कॅपिटलला नेहमी क्रेडिट बॅलन्सच असणार. पहिल्यांदा टोटल रुपीजच्या रेघा दोन्हीकडं समोरासमोर एका ओळीत, त्याला मागं टोटल रुपीज असं लिहायचं. एका ओळीत यायला पाहिजे, कदाचित माझं थोडं वरखाली होईल. टोटल रुपीज. पार्टनरच्या कॅपिटलला नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो, म्हणजे क्रेडिटचीच बेरीज शक्यतो जास्त असते. दोन्ही बाजूला क्रेडिटची बेरीज. क्रेडिटच्या बेरजेमधनं डेबिटची बेरीज वजा करायची, ही डेबिटची बेरीज. आणि या दोन्हीतला फरक इथे येणार. 2 बॅलन्स
सी एफ म्हणजे कायम नेहमी काय असते, क्लोजिंग बॅलन्स. आणि विरुद्ध बाजूला खालच्या ओळीला टोटल रुपीजच्या येणार बाय बॅलन्स बी एफ. हा जो इथं आपण काढलाय ना शेवटचा क्लोजिंग बॅलन्स, तो इथं आला बघा. मग हे सगळं थोडक्यात आपण काय केलं, ही वर्किंग नोट केल्याप्रमाणे केली. जे बॅलन्स शीटमध्ये सगळं दाखवायचं म्हणजे ते जागा कमी असते ना, म्हणून ते सगळं आपण इथं दाखवलं. आता या केसमध्ये काय करायचं, डायरेक्ट बॅलन्स शीटमध्ये फक्त कॅपिटल्स ए आणि बी, शेवटची जी क्लोजिंग बॅलन्सेस आहेत, हे दोन बॅलन्सेस तेवढे इथे येतील. बाकी सगळं डिटेल इथं दाखवायची आवश्यकता नाही. बघा, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड दोन पद्धती आहेत पार्टनरचं कॅपिटल बॅलन्स शीटमध्ये दाखवण्याच्या. त्यातली पहिली पद्धत फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, ज्याचा अर्थ बदलणारं कॅपिटल. दी बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट चेंजेस इयर आफ्टर इयर. कशामुळं चेंज होतो, तर हे आयटम सगळे आहेत जे फायनल अकाउंट तयार करताना पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला मांडायला लागतात. आणि जर ते त्याच्या कॅपिटल अकाउंटला मांडले तर कॅपिटलचा बॅलन्स बदलणार बघा, म्हणून त्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणतात. सोपी मेथड, हीच पद्धत नॉर्मली वापरली जाते. 11वीला पण आपण हीच पद्धत बघत होतो. आता यातली दुसरी पद्धत जी आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड, ती आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा. पार्टनरशिप डीडबद्दल माहिती बघितली. पार्टनर कॅपिटल आणतो त्याची जर्नल एंट्री बघितली. पार्टनरचं कॅपिटल बॅलन्स शीटमध्ये दाखवण्याच्या दोन पद्धती, त्यातली एक पद्धत आपण बघितली आज. या सगळ्याकरता तुम्हाला जर याच्यामध्ये काही शंका असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही शंका विचारू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर खाली स्ट्रीप दिलेली त्याच्यावरती आहे, 9890929798. थँक्यू.